सकाळी दीक्षाला जाग आली तेव्हा आरामात पसरलेल्या दक्षला तिनं शिव्यांची लाखोली वाहिली. आपण चुकूनही त्याच्याजवळ जाता कामा नये म्हणून ती बिचारी एका कोपऱ्यात अंग चोरून झोपली होती. आणि व्हायचं तेच झालं. मान आणि पाठ चांगलीच अवघडली होती. दीक्षानं त्याच्याकडे पाहिलं आणि नाक मुरडलं. पसरलाय बघा कसा हा माणूस, चक्रम कुठला, म्हणे मी हॉट आहे. दीक्षा केस बांधत त्याला शिव्या घालत पुटपुटत होती. जरा मोठ्यानं बोलशील का बायको, ऐकू येत नाहीये. दक्ष डोळे उघडत उठून बसला. काही गरज नाहीये तुला खोचकपणा करायची. मी तुला शिव्या घालेन नाही तर काहीही करेन. नन ऑफ युअर बिझनेस. दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली आणि उठून बाथरूममध्ये गेली. काय पोरगी आहे मूर्ख, काय काय करावं लागतंय दक्ष. चला आवरून निघा ऑफिसला. दक्षने बाथरूमचं दार वाजवलं. काय आहे, दीक्षा आतून खेकसली. बाहेर ये पटकन, मला ऑफिसला जायचंय. दक्ष ओरडला. मग मी काय करू, जायचंय तर जा ना. दीक्षा, मला आवरायचंय. दक्ष वैतागला. एवढ्या मोठ्या बंगल्यात एकच बाथरूम आहे का, जा ना कुठेतरी. मी माझं झाल्याशिवाय बाहेर येणार नाहीये. दीक्षा ओरडली. चायला काय कटकट आहे ग तुझी, दक्ष वैतागत म्हणाला. तूच ही कटकट गळ्यात बांधली आहे स्वतःच्या, समजलं, मग भोग. दीक्षा विजयी हास्य करत म्हणाली. दक्ष दुसऱ्या रूममध्ये जायला निघाला पण जाताना बाथरूम बाहेरून आतले लाईट्स, गिजर सगळे स्विचेस बंद करून बाहेर गेला. दक्ष, दीक्षा ओरडली. पण ऐकायला होतंच कोण तिकडे. मुंबईच्या ऑफिसचा चार्ज घेतल्यामुळे दक्ष खूप बिझी होता. त्यात रिसेप्शन असल्यानं त्याला लवकरात लवकर त्याची काही कामं आवरायची होती. त्यामुळं तो सकाळी लवकर ऑफिसला निघून आला. कार्तिक त्याच्या अगोदर ऑफिसला हजर होता. कार्तिक, मिस्टर शहांसोबतच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल माझ्या टेबलवर 5 मिनिटात आली पाहिजे. आणि हो, नितीन आणि प्रिया आले की त्यांना सांग मी बोलावले. दक्ष म्हणाला. ठीक आहे. कार्तिक बाहेर जायला निघाला. कार्तिक, दक्षने आवाज दिला. येस सर, कार्तिक मागे वळत म्हणाला. आय नो तू माझ्यावर रागावलायस, पण तू स्वतःच्या डोळ्यांनी पुरावे पाहिले होतेस. तरीही तुला असं वाटतंय की दीक्षाचा यात काहीच दोष नव्हता. एवढा स्वस्त असतो का कोणाचा जीव कार्तिक. तुला जर वाटत असेल तर एक लीड, फक्त एक लीड मला आणून दे, जी सांगेल की दीक्षा निर्दोष आहे. दक्ष म्हणाला. ते मी नक्कीच करेन दक्ष. मी पहिल्यापासून सगळ्याची छाननी करणार आहे. पण एक सांगू, या सगळ्यात खरंच जर दीक्षा बेकसूर निघाली ना तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस ना. दीक्षा तुला माफ करेल. माझे शब्द नीट लक्षात ठेव. एवढं बोलून कार्तिक बाहेर निघून गेला. तुझा त्रागा मला समजतोय यार कार्तिक, पण जे माझ्यासमोर आहे त्यावर विश्वास न ठेवणं हे मला पटत नाहीये. तुला काय वाटतंय, कोणाला हा असा त्रास देणं, हे असं टॉर्चर करणं मला आवडतंय. पण ती हेच डिझर्व करते कार्तिक. तिच्यामुळे मी. दक्ष विचार करतच होता की त्याचा फोन वाजला आणि त्याची विचारशृंखला तुटली. कार्तिक त्याच्या केबिनमधून निघून आला. तो चेअरवर डोळे मिटून बसला होता. डोक्यात फक्त दीक्षाचे विचार चालू होते. त्याचं मन सांगत होतं की दीक्षा निर्दोष आहे, पण पुरावे मात्र भलतंच काहीतरी सांगत होते. मनातले सगळे विचार झटकून तो कामाला लागला. काहीही झालं तरी तो जे झालं त्याच्या मुळाशी पोचल्याशिवाय राहणार नव्हता. नुसतं बसून बसून दीक्षा बोर झाली होती. सहज म्हणून बंगल्याचा फेरफटका मारायला ती रूममधून बाहेर आली. अनुराधाबाई त्यांच्या बहिणीकडे तर दिव्या तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. घरातला स्टाफ त्यांची कामं करण्यात बिझी होता. दीक्षा किचनमध्ये डोकावली. आतमध्ये किचन स्टाफ सामान लावत होता. त्यांचं दीक्षाकडे लक्ष गेलं. मॅडम, काही हवं होतं का? हो, 1 कप चहा मिळेल का? मसाला चहा. किंवा राहू द्या, मीच बनवून घेते. दीक्षा आत आली. मॅडम, तुम्ही नवी नवरी आहात, तुम्हाला 5 दिवस किचनमध्ये एंट्री नाही आहे. मी बनवून आणते चहा तुमच्यासाठी, शांता काकी म्हणाल्या. अहो पण मला बोर होतंय नुसतं बसून, दीक्षा म्हणाली. मोठ्या ताईसाहेबांचा हुकूम आहे, आम्हाला मोडता यायचा नाही. बरं ठीक आहे शांता काकी, घरात बुक लायब्ररी वगैरे आहे का? एखादं पुस्तक तरी वाचेन काही नाही तर, दीक्षा म्हणाली. अहो तुमच्या रूममधूनच जायचं आत, दक्षबाबांची मोठी लायब्ररी आहे. चहा घेऊन आले की दाखवते मी, शांता काकी म्हणाल्या. तशी दीक्षानं मान हलवली आणि ती तिच्या रूमकडे जायला निघाली. हे घर आहे की हॉटेल? किती पद्धतशीर राहतात ही लोक. मजा मस्ती वगैरे काही नाहीच.
आईवरून कितीही शांत दाखवत असल्या तरी त्यांच्या मूळ स्वभावाचा काही अंदाज येत नाही. एकीकडे हे तर दुसरीकडे तो. स्वतःला फार शहाणा समजतो, पण त्याची डाळ मी शिजू देणार नाही. दीक्षा लवकरात लवकर एखादा क्लू हातात आला पाहिजे, जेणेकरून हे कळेल की यामागे नक्की काय कारण आहे. दिवसभर तर इथे काही वाटत नाही, पण संध्याकाळ झाली की अस्वस्थ वाटतं. कारण तो येतो ना, माझ्याशी जसं वागतो तसंच ऑफिसमध्येही सगळ्यांशी वागत असेल का तो? मला त्रास द्यायचा एक चान्स सोडत नाही. दीक्षाच्या डोक्यात विचार घोळत होते. नितीन आणि प्रिया नेहमीप्रमाणे ऑफिसला आले. दक्षने प्रॉमिस केल्याप्रमाणे नितीनला त्यानं प्रमोट केलं होतं, तर प्रियालाही चांगली पोस्ट दिली होती. ऑफिसमध्ये आल्या आल्या कार्तिकनं त्यांना दक्षचा निरोप दिला. तसे दोघेही त्याच्या केबिनमध्ये आले. दादा, तू बोलावलंस? नितीननं विचारलं. तुम्हा दोघांना तर माहीतच आहे, उद्या आमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. रिसेप्शनमध्ये कुठलीही कमी राहता कामा नये. आजपर्यंत तुम्ही तुमचं काम चोख केलं, यापुढेही तसंच कराल ही अपेक्षा आहे. मी काय बोलतोय कळतंय ना तुम्हाला? दक्ष दोघांवर नजर रोखत म्हणाला. हो दादा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं नीट करू, प्रिया म्हणाली. गुड, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. इज दॅट क्लिअर? हो दादा. प्रिया, तुमच्या डेस्कवर मिस्टर मेहरा यांच्या प्रोजेक्टची फाईल आहे, ती ॲनालाइज करून मला रिपोर्ट कर. नितीन, तू थांब, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ओके. प्रिया तिच्या कामाला निघून गेली. प्रिया गेली तसा दक्ष नितीनसमोर येऊन उभा राहिला. त्याची रोखलेली नजर पाहून नितीन थोडा हडबडला. काय नितीन शेठ, काल रात्री कुणीकडे होतात? दक्ष नितीनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. एका मित्रासोबत होतो. नितीन नजर चोरत म्हणाला. तुझे मित्र मला चांगलेच माहिती आहेत नितीन, आणि तुझे धंदेही. मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. 2 दिवसांनी दीक्षा ऑफिस जॉईन करणार आहे. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच तू करणार आहेस. त्याउपर तू तिच्याकडं नजरवर करून पाहिलंस तर मी खपवून घेणार नाही. समजलं तुला? दादा प्लीज, हे बघ, मी कशाला असं काही करेन? आय मीन, आता ती तुझी बायको आहे. नितीन सारवासारव करत म्हणाला. हीच गोष्ट तू नीट लक्षात ठेवावी असं मला वाटतं. मी तिच्याशी लग्न करणार होतो हे माहीत असताना तू चूक करायला निघाला होतास, हे माहिती आहे मला. समजलं ना? त्यामुळं यापुढं स्वतःला आवरायचं. दक्ष, दादा, तेव्हा माझी काही चूक नव्हती. दीक्षा स्वतः मला. नितीन स्वतःची बाजू सावरत म्हणाला. नितीन, मानलं की माझी आणि तिची दुश्मनी आहे, पण तू काय चीज आहेस हे मला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळं उगीच स्वतःची चूक तिच्या माथी मारू नकोस. निघा आता, कामाला लागा. दक्ष रूडली म्हणाला तसं नितीन केबिन बाहेर निघून गेला. साला स्वतःला समजतो कोण? पैसे मिळतायत म्हणून, नाहीतर याला कधीच उडवून लावला असता. नितीन केबिनमध्ये येऊन अस्वस्थपणे येरझाऱ्या मारू लागला. काय झालं नितीन? दक्ष काही म्हणाला का? प्रिया नितीनच्या केबिनमध्ये शिरत म्हणाली. आता तू डोकं खाऊ नकोस माझं. प्रत्येक गोष्ट तुला सांगायला मी बांधील नाहीये. नितीन चिडून म्हणाला. नितीन, तू तुझ्या होणाऱ्या बायकोशी बोलतोयस, समजलं ना? होणाऱ्या, अजून झाली नाहीयेस, त्यामुळे जास्त फडफड करू नकोस. तू कशी आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे. हा सज्जनपणाचा आव त्या दीक्षासमोर आण, माझ्यासमोर नको. नितीन तिच्यावर खेकसत म्हणाला. आता आपल्यात ती कुठून आली? मला तुझी सगळी नाटकं कळतायत नितीन. तुला मी चांगलंच ओळखून आहे. प्रियाचाही आवाज वाढायला लागला होता. आणि मीही तुला चांगलंच ओळखून आहे. जास्त फडफड केलीस ना तर तुला अशा पिंजऱ्यात टाकेन की तू फडफडणं विसरून जाशील. चल फूट इथून. नितीन तिच्यावर ओरडला तशी ती पाय आपटत बाहेर निघून गेली. शांता काकी चहा आणि नाश्ता घेऊन दीक्षाच्या रूममध्ये आल्या. मॅडम, येऊ का? या ना शांता काकी, तुम्ही मला ताई म्हणालात तरी चालेल. मॅडम, जरा विचित्रच वाटतं ऐकायला, दीक्षा हसून म्हणाली. बरं, हरकत नाही. शांता काकी, लायब्ररी दाखवताय ना? चहा घेते ना? एखादं पुस्तक वाचत घेते, म्हणजे जरा वेळ जाईल माझा. बरं, या इकडे. शांता काकी दीक्षाला बाल्कनीमध्ये घेऊन गेल्या. त्यांच्या रूमलाच लागून अजून एक दार होतं. त्यातून आत गेल्यावर दक्षची लायब्ररी होती. तिकडे बसून वाचायचीही सगळी सोय केलेली होती. दीक्षा लायब्ररी पाहून मात्र खुश झाली होती. बरीचशी छान आणि दुर्मिळ पुस्तकं तिकडे पद्धतशीरपणे मांडून ठेवली होती. दुष्ट माणसांना चांगलंही वाचता येतं तर, दीक्षानं मनातच विचार केला.
आणि तिला हवं असलेलं बुक घेऊन रूममध्ये आली. चहा वगैरे झाल्यावर ती वाचत बाहेर आली. दक्षची बाल्कनी म्हणजे मिनी टेरेसच होती. खूप छान नॅचरल आणि आर्टिफिशियल असं कॉम्बिनेशन करून तिकडे ग्रीनरी केली होती. बसायला कम्फर्टेबल चेअर्स होत्या. एकंदरीत खूप चोखंदळपणे झाडांचं सिलेक्शन केलेलं होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.